तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोशॉपच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। जेणेकरून आपण एक मागची व्हिडिओ बनवली होती, त्यामध्ये बघू शकता काही मी फोटोशॉपच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये काही नवीन पद्धतीच्या तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा रेग्युलरली डिझाईन बनवतो तेव्हा अशा गोष्टीचा फायदा होत असतो। म्हणजे त्यातले काही शॉर्टकट की असतील, त्यातले काही इफेक्ट असतील, जेव्हा रेग्युलरली आपण डिझाईन बनवतो फायदा होत असतो। कसं असतं, जेव्हा आपण एक जर डिझाईन बनवायला घेतली तर त्या गोष्टीला 10 मिनटं लागत असतील समजा, आणि हे जे काही इफेक्ट आहेत, काही टिप्स आहेत किंवा काही शॉर्टकट की आहेत, हे जेव्हा आपण वापरून तेव्हा ती डिझाईन बनवतो त्या गोष्टीला 5 मिनटं लागू शकतात। म्हणजे थोडक्यात काय, तर आपण टाईम कसा वाचवू शकतो ह्या इफेक्टमधनं, ह्या शॉर्टकट कीमधनं, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही 5 असे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। काही इफेक्ट असतील, काही शॉर्टकट की असतील, त्यामध्ये आहेत तेच पूर्ण या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, चॅनलवर कोणी असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगणार आहे 5 टिप्स अँड ट्रिक्स, तर त्यातली पहिली जी आहे ती म्हणजे आपण जे टॅब असतात, जेव्हा आपण कोणती पण डिझाईन क्रिएट करत असतो, तर PDF असतील, PSD असतील, असे भरपूर असंख्य आपण डॉक्युमेंट क्रिएट करत असतो। तुम्हाला दाखवतो फक्त नॉर्मल अशा टाईपमध्ये। हे जे आता मी डॉक्युमेंट नॉर्मली ओपन करतो, हे अशा टाईपमध्ये। हे समजा मी डॉक्युमेंट ओपन केले। आता समजा आपली ही मेन फाईल आहे, ही मेन फाईल आपण क्रिएट करतो आहे। आता मला समजा ह्यातलं लोगो घ्यायचं ह्या फाईलमधनं, हे मला फाईलमधनं टेक्स्चर घ्यायचं आहे। तर अशा आपण मल्टिपल PSD फाईल किंवा JPG, PNG अशा टाईपचे आपण ओपन करत असतो। पण कसं असतं, भरपूर झालं ना, जेव्हा डॉक्युमेंट ओपन करतो तर फोटोशॉप काय होतं, नंतर तुमच्या PCच्या कॉन्फिगरेशनच्या नुसार, तर समजा लो कॉन्फिगरेशनचं PC असेल, लॅपटॉप असेल, तर तो फोटोशॉप हँग व्हायला लागतं। एवढे डॉक्युमेंट क्रिएट केले की साहजिकच आहे की तुम्ही एवढे डॉक्युमेंट क्रिएट केले तर फोटोशॉप लॅग होणार आहे। तर आता आपण काय करणार आहे की आपण बंद करणार। तर त्या आपण फोटोशॉपमध्ये एक शॉर्टकट की आहे, तो म्हणजे असा की समजा ही डॉक्युमेंट माझी मेन डॉक्युमेंट आहे, ह्यात मी मेन डॉक्युमेंट क्रिएट करतो आणि हे मी बाकीच्या नॉर्मली फक्त JPG लोगोसाठी मी ओपन केलेले आहेत, मला त्याचा बाकी काही उपयोग नाही। तर त्यासाठी मला हे बंद करायचे, हे नकोच आहे मला, पहिला फक्त माझी मेन डॉक्युमेंट ठेवायची आणि बाकीच्या नको आहेत। तर मी त्याची शॉर्टकट की काय वापरणार आहे, Alt Ctrl P। तर समजा मी Alt Ctrl P दाबलं तर बघू शकता बाकीच्या ही आपली मेन डॉक्युमेंट जर सोडली तर ह्या बाकीचे जे डॉक्युमेंट आहे तर ते बघू शकता 1 क्लिकमध्ये बंद झालेत ना, आपल्याला एक बंद करावं लागेल। तर ही शॉर्टकट की होती मित्रांनो, ही ट्रिक होती। तुम्ही एका क्लिकमध्ये मल्टिपल डॉक्युमेंट कशा बंद करू शकता जी मेन डॉक्युमेंट सोडली तर मित्रांनो, जी पुढची ट्रिक आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह। तर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, एक सिंपल मी इमेज घेतलेली। आता समजा मला ह्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं तर सिंपल आपण काय वापरणार, मॅजिक इरेजर टूल। ह्याने नॉर्मली मी क्लिक करून जर समजा बघितलं तर हे बघा व्यवस्थितरित्या त्यांनी बॅकग्राऊंड जी रिमूव्ह केलेली नाही आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ती कशी करू शकतो आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह। तर आपल्याला काय करायचं आहे, Ctrl J ह्याची कॉपी करून घ्यायची इमेजची, आणि आपल्याला जायचं ॲडजस्टमेंटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट, आणि आपल्याला जे ॲडजस्टमेंट आहे ते 0 करून टाकायचे असे मायनसमध्ये, ओके, आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। लेवल्स ॲड करायचे ह्याच्यामध्ये आपल्याला अजून, आणि लेवल्स नॉर्मली आपण ॲड करू, कारण की त्याचे जे एज आहेत ते शार्प होण्यासाठी आपल्याला हे लेवल्स ॲड करायचे ह्याच्यामध्ये। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लोजर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। एक्सप्लोजर ऑफसेट आहे ते आपल्याला थोडंसं मायनसवरती घेऊन जायचं आहे, जेणेकरून ही एज आहे ती शार्प होईल अजून, ओके। एवढं ठीक, एवढं झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट द ऑब्जेक्ट वरती क्लिक केलं तर बघू शकता ह्यानी ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे। आता आपल्याला करायचं, जी मेन डॉक्युमेंट आहे म्हणजे आपली जी मेन इमेज आहे त्याला Ctrl J करा, सिलेक्शन चालवलं की Ctrl J करा, आणि ही जी इमेज आहे हे डिलीट केली तरी चालेल, आपल्याला फक्त ती इफेक्ट अप्लाय करण्यापुरती ठेवायची होती। आता बघू शकता हे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। आता तुम्हाला वाटल्यास कुठला तरी सॉलिड कलर अप्लाय करून दाखवतो। हे बघू शकता व्यवस्थितरित्या आणि शार्परित्या हे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। आता जो पुढची ट्रिक आहे ती म्हणजे आपल्याला JPG टू PDF कसं करू शकतो। कसं असतं मित्रांनो, जेव्हा आपण कोणते पण एक डॉक्युमेंट आपण जेव्हा डिझाईन क्रिएट करत असतो तेव्हा कसं असतं, आपल्याला क्लायंटला किंवा कोणाला तरी आपल्या PDF फॉर्मॅटमध्ये सगळे JPG इमेजेस आपल्याला पाठवायचे असतात। मग आपण काय करतो, गुगलवर जातो, एक टाकतो PDF टू JPG, त्यात एक कुठलीतरी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन आपण ती PDF टू JPG
JPG टू PDF करतो. पण त्यामध्ये कसं असतं मित्रांनो, जे आपण डॉक्युमेंट जेव्हा आपण ते डिझाईन क्रिएट करत असतो ते डिझाईन हाय क्वालिटी असतात. जेव्हा तुम्ही अशा डिझाईन ते वेबसाईटला अपलोड करता तेव्हा इमेजची क्वालिटी कमी होते आणि ते ब्लर दिसतात आणि तुम्ही तसंच पुढं पाठवता ते मग त्याचा आउटपुट व्यवस्थित येत नाही आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला ऑप्शन काय वापरायचं ते तुम्हाला सांगतो. पहिलं फाईलमध्ये जायचं तुम्हाला, ऑटोमॅटिक, आणि तर PDF प्रेझेंटेशन त्यावरती क्लिक करा. PDF प्रेझेंटेशनवरती क्लिक केलं, ब्राउजवरती जावं. आता समजा माझे हे काही डिझाईन आहेत, हे मला डिझाईन काय करायचे आहेत, मला हे PDF फॉर्मॅट पाहिजे. मग सिलेक्ट करतो मी, शिफ्ट दाबून अख्खे ऑल सिलेक्ट केले, ओपन. आता आपल्याला काय करायचं, हे एवढं सिलेक्ट केलं, सेव्हवरती क्लिक करा. मग तुम्ही नॉर्मली मी समजा डेस्कटॉप करतो, डेस्कटॉपवरती क्लिक केलं. आता इथं आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला असं प्रेझेंट आहेत तर इथं मी हाय क्वालिटी प्रिंटवरती क्लिक करतो आणि ओकेवरती क्लिक करतो. एक बघू शकता, एक काही सेकंदामध्येच त्यांनी हे मला PDF फॉर्मॅटमध्ये मला ते आपले जे इमेजेस आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये करून दिले आहेत आणि हा एकदम हाय क्वालिटी, जे आपल्या रेग्युलर तुम्ही हाय क्वालिटी जेव्हा ते JPG केलेले आहेत इम्पोर्ट फोटोशॉपमधून, तेच मला तेवढे हाय क्वालिटी दिलेले आहेत, ना की बाहेर ज्या वेबसाईटसारखे लो क्वालिटी आपल्याला ते PDF त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर मित्रांनो, ही ट्रिक होती, आपण PDF टू आपलं JPG टू PDF कसं क्रिएट करू शकतो फोटोशॉपमधून. तर मित्रांनो, इथे एक मी नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केलेली. आता ह्याचं कसं असतं, आता ही पुढचा जो ट्रिक आहे ती म्हणजे आपण कोणतं पण ह्यू सॅच्युरेशन वापरून ह्या इमेजमध्ये हा एक कलर आहे रेड कलर, त्याचा कलर आपल्याला कसा चेंज करू शकतो ते तुम्हाला सांगणार आहे. आता नॉर्मली मी ह्यू सॅच्युरेशन ओपन केलं, इथनं तुम्ही जाऊन ॲडजस्टमेंट लेअरमधनं ह्यू सॅच्युरेशन ओपन करू शकता. आता समजा मला हा रेड कलर आहे, रेड कलर नको आहे, मला अदर कुठला तरी कलर पाहिजे, तर तो कसा करायचा कोणत्या पण इमेजमधनं तर तो सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला इथे एक हँडचा म्हणजे हाताचा एक चिन्ह दिसत असेल, त्या चिन्हावरती क्लिक करा, कंट्रोल दाबून ठेवा. कंट्रोल दाबून ठेवले तुम्हाला आय ड्रॉपरसारखा एक आयकॉन दिसत असेल, त्या आय ड्रॉपरवरनी ह्यावरती रेड कलरवरती क्लिक करा. समजा रेड कलर क्लिक केलं आणि इथे तुम्हाला जे ॲडजस्टमेंट आहे हे तुम्हाला मूव्ह करायचे. तर बघू शकता ना की कुठलाच कलर हा चेंज होतो ह्याच्यामध्ये, फक्त आपल्याला हा जे टोपीचा कलर आहे तो फक्त चेंज होतो. म्हणजे समजा कुठला येल्लो घ्यायचा तर येल्लो घेऊ शकता, किंवा रेड घ्यायचा तर रेड, समजा रेड असेल तर रेड, किंवा कुठलाही कलर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मली 1 क्लिकमध्ये तुम्ही हा कलर चेंज करू शकता. तुम्ही कुठली इमेज असेल, समजा त्याची बॅकग्राऊंड पण रिमूव्ह करू नका ना, त्याला सिलेक्शन करावं लागणार आहे आपल्याला. 1 क्लिकमध्ये आपण हा कलर चेंज करू शकतो. तर ही ट्रिक होती, कलर कसा क्विकली चेंज करू शकतो. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण फोटोशॉप, इलस्ट्रेटर असे काही सॉफ्टवेअरवर काम करत असतो तेव्हा आपल्याला स्टॉक इमेजेस, काही इमेजेसची गरज असते. पण तेव्हा कसं असतं मित्रांनो, त्या काही फाईल्स जेव्हा असतात त्या काही फाईल AVV, वेब अशा सेव्ह होत असतात. तेव्हा आपल्याला काही समजा एक वेक्टर असेल, समजा त्या वेक्टरची फाईल आपल्याला सेव्ह करायची आणि ती सेव्ह केली तेव्हा तिथं कसं असतं AVV, SVG किंवा अजून कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये असते, म्हणजे वेब फॉर्मॅटमध्ये असते. मग ते फोटोशॉपमध्ये ओपन होत नाही आणि ते फोटोशॉपमध्ये आपण वापरू शकत नाही. मग आपल्याला गरज काय असते, JPG इमेज, PNG इमेज जास्त करून आपण फोटोशॉपमध्ये वापरू शकतो. मग ते कसं सेव्ह करतात तर ते तुम्हाला सांगणार आहे. एक क्रोमचं एक्सटेन्शन आहे, तुम्ही जर क्रोम ओपन केलं तर सेव्ह तुम्हाला काय टाकायचं, तिथं काय टाकायचं आहे, सेव्ह इमेज टाईप ऑफ एक्सटेन्शन, हे तुम्हाला सर्च करायचं आहे. हे सर्च केलं की क्रोम वेब स्टोअरवरती जायचं तुम्हाला. हे ओपन केलं की हे तुम्हाला एक्सटेन्शन आहे, हे एक्सटेन्शन तुम्हाला आता मी तरी सेव्ह केलेलं त्यामुळे मला रिमूव्ह येते. तुम्हाला इथं ॲड एक्सटेन्शन असं ऑप्शन असेल तर तुम्हाला ॲड एक्सटेन्शनवरती क्लिक करायचे. जेव्हा तुम्ही ॲड एक्सटेन्शनवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथं शो करेल हे एक्सटेन्शन. इथं बघू शकता सेव्ह टाईप, हे तुमचं इन्स्टॉल झालेलं एक्सटेन्शन. आता तुम्हाला काय करायचं, समजा आता मी नॉर्मली क्रोमला जातो आणि वेक्टर फ्री पिक असं नॉर्मली सर्च केलं. आता बघू शकता, आता ही एक इमेज आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करतो आहे मी नॉर्मली. सेव्हवरती क्लिक केलं तर बघू शकता AVV फाईल असं काहीतरी फॉर्मॅट आहे. पण आता जो हा सेव्ह केलं आणि मी फोटोशॉपमध्ये ओपन केलं तर फोटोशॉपमध्ये ओपन होणार नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला जे एक्सटेन्शन आपण ॲड केलेलं आहे, इथं बघू शकता एक्सटेन्शन आहे, राईट क्लिक करायचं तुम्हाला. इथं जो तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सेव्ह इमेज ॲज टाईप, तर इथं एक ॲड झालेला ऑप्शन आहे. इथं तुम्ही जर बघितलं तर सेव्ह JPG, सेव्ह PNG तुम्हाला फॉर्मॅट तुम्ही सेव्ह बघू शकता. आता आपण हीच इमेज नॉर्मली जर क्रोमचा ऑप्शन आहे त्यामध्ये केली तर तेव्हा AVV असं काहीतरी फाईल फॉर्मॅट आला आणि जेव्हा आपण जे एक्सटेन्शन ॲड करून जेव्हा आपण सेव्ह करतो आहे फाईल तेव्हा JPG इमेजला हे फाईल फॉर्मॅट सेव्ह होतं आहे. इथं नॉर्मली बघू शकता JPG फॉर्मॅटमध्ये ही फाईल, ही जी इमेज आहे ती सेव्ह झालेली.
आणि हेच तुम्ही फोटोशॉपमध्ये घेऊन यूज करू शकता. आता जे दुसरं एक्सटेन्शन आहे ते तुम्हाला सांगतो. दुसरं एक्सटेन्शन असं आहे, तुम्ही जर इथं सर्च केलं इमेज डाउनलोडर, नॉर्मल डाउनलोडर टाका आणि इथं एक्सटेन्शन पुढं आलेलं आहे, इथं वरती क्लिक केलं तर हे एक इमेज डाउनलोडर म्हणून एक एक्सटेन्शन आता माझ्याकडे ऑलरेडी ॲड आहे, त्यामुळं ते रिमूव्ह मला ऑप्शन दाखवते. आता इथं बघू शकता एक्सटेन्शन ॲड आहे. आता समजा पिंटरेस्टवरती गेलो मी, पिंटरेस्टवरती गेलो. आता समजा ही एक इमेज आहे, ह्या इमेजचे मला मल्टिपल, आता ह्याच्यात पण ऑप्शन असंच आहे, ह्याचे मल्टिपल मला अँगल पाहिजे असेल किंवा अजून अशा टाईपचे इमेजेस मला पाहिजे असेल, पण इथं मला दिसत नाही काही. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे इमेज सिलेक्ट केलेली. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे फक्त एक्सटेन्शनवरती क्लिक करायचं आहे. तेव्हा तुम्ही एक्सटेन्शनवरती क्लिक कराल तेव्हा अशा टाईपच्या असंख्य आपल्याला इमेज भेटतील. आणि इथं कसं असतं, जेव्हा तुम्ही सेव्ह करता, इथं पण कधी कधी तुम्ही पिंटरेस्टवरती बघितलं तुम्हाला वेब फॉर्मॅटमध्ये पण सेव्ह होतं. तसं नाही, इथं तुम्ही जर इथं ऑप्शनवरती क्लिक केलं तुम्हाला सिम्पल इथं पण JPG इमेजवरती क्लिक केलं तर तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता ही इमेज. तर मित्रांनो, हेच काही ट्रिक होत्या, काही टिप्स होत्या तुमच्यासाठी फोटोशॉपच्या रिलेटेड. तुम्ही जर रेग्युलरली फोटोशॉप वापरत असाल तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला मित्रांनो अशा टाईपचे फोटोशॉपच्या टिप्स अँड ट्रिक जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला शिकायचे असतील नवीन तर मला खाली नक्कीच कमेंट करा टिप्स अँड ट्रिक म्हणून. तर नक्कीच मी पुढच्या आशेवरती आपण एक प्लेलिस्टच बनवू आणि जेणेकरून तुम्हाला फोटोशॉपचे जे काही ट्रिक असेल ते तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील. नक्कीच मला खाली कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.